या भाती करेला आणि विनंती करेल यतीन धुमाळ यांना आपण व्यासपीठावर या। लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला पाठवला सीमा रेषे बाहेर आला, दिमागदार मोठा शैलीदार षटकार। चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल साई, पण मनीष मात्र जाग्यावरून उचलतोय, पाठवतोय सीमा रेषे बाहेर। अजून एक देखना दिमागदार शैलीदार षटकार। पुढच्या वेळी पुढेही ती तशीच राहील यात काही शंका नाही। गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू लोअर फुलटॉस अगदी हलक्या हाताने त्याला केलाय। नो मॅन्स लँड मध्ये काय क्लासिकल फटका पाहायला मिळतोय। पद्धतीचे टप्पा टाकायचे तो मात्र टप्पा त्याला भेटत नाही। हा टाकला होता खोलातला, आपण क्लासिकल फटका पाहायला मिळतोय। जिथं चेंडू जातोय तिथं क्षेत्ररक्षक नाहीये आणि याचाच फायदा वायसीसी पिंगस हे संघाला मिळतोय। देशमुख तरुण मित्रमंडळ खुश आहे, हवी आहे। मग आमचे पिंट्या देशमुख असतील, आज मात्र त्यांनी सुट्टीचं नियोजन केलंय, आज मात्र त्यांनी सुट्टी घेतलंय, त्यांना सुद्धा मनापासून कौतुक करूया। मग एसके असतील त्यांचा सुद्धा हा चेंडू उडाला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करेल मात्र आउटफूट एवढी फास्ट आहे की चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर येतोय। अजून एक दिमागदार चौकार टाकायचा, कुठं पाडायचा, मात्र वायसीसी पिंगस हे संघ लग घेऊन आलाय की काय। ज्या साईडला चेंडू जातोय तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे आणि जुन्या आठवणी सुद्धा ताज्या होतील। हा चेंडू पॉइंट क्षेत्रातून काय जागा काढलाय, जसं सुई धागा व्हावा त्या पद्धतीचा हा फटका होता। दोन क्षेत्ररक्षक मधून काढला आणि अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय। इकडे अलंकार खांडेकर खुश आहेत कारण त्यांच्या असोसिएशनचे खेळाडू खेळतात, त्यामुळे नक्कीच चांगल्या पद्धतीचा खेळ नक्कीच रंगलाय। श्री क्षेत्रपाल पुरी संघाची निवड केली तेव्हा संकेत देशमुखना प्रश्न पडला होता का विनोद स्पोर्ट, विनस्पती पिंकी स्पोर्ट, मोरे आळी आणि काळ भैरव निडवी या संघाने मात्र जय गिरोबा आंधळी हा संघ सुद्धा कमबॅक करता थोडा कमी पडला, मात्र धीरजला कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी। हा चेंडू चांगल्या पद्धतीचा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। निलेश वैभव आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकला, हलक्या हाताने टळला, पण मात्र चेंडू सीमा रेषे बाहेर। काय मनगटी फटका होता। रुपयाचं बक्षीस आहे, पण मात्र वैभव खांडेकर कशा पद्धतीची गोलंदाजी करेल। हा चेंडू टाकलाय, त्याला उचललाय, मात्र चेंडू गेला सीमा रेषे बाहेर आला। अजून एक मोठा फटका। यांचा अभिमान, त्यांचं सुद्धा करूया कौतुक। हा चेंडू खोलातला, मात्र क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषे बाहेर आलाय। षटकार आणि अर्धशतक लागतोय मनीषच्या नावावर। 12 चेंडू 50 धावांची धुवाधार खेळी।